शिवसेना कोणाची, धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं? हा प्रश्न गेल्या 2 वर्षात सतत चर्चेचा विषय राहिलाय। याबाबतची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे। तेव्हा ठाकरेंच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। कपिल सिब्बल यांनी काही महत्त्वाचे मुद्दे सुनावणी दरम्यान मांडले। त्यांनी निवडणूक आयोगावरती केलेला थेट हल्ला आणि त्यावरती न्यायमूर्तींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आठवण करून देत नोंदवलेल्या निरीक्षणानं संपूर्ण सुनावणीचं चित्र बदलताना दिसलं। त्यामुळे आता शिंदे गटाचं टेन्शन वाढल्याची देखील चर्चा आहे। शिंदे गटाला अडचणीत आणणारे ठाकरे गटाच्या वतीने कोणते मुद्दे नेमके कोर्टात मांडण्यात आले आहेत त्याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या शिवसेना प्रकरणाची अंतिम सुनावणी सध्या सुरू आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठापुढे ही सगळी सुनावणी सुरू आहे। कपिल सिब्बल यांनी सलग दुसऱ्या दिवशी युक्तिवाद सुरू ठेवत निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील कृतीवरती जोरदार आक्षेप नोंदवला। यावेळी कपिल सिब्बल यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले, ज्यामध्ये शिवसेना या पक्षाच्या घटनेसंदर्भात काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत। ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडापूर्वीच शिवसेनेची घटना ही अस्तित्वात होती। फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ती नाकारली। दुसरा मुद्दा, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या घटनेच्या आधारेच आमदार आणि मंत्री झालेल्या शिंदे गटाला तीच घटना नाकारण्याचा अधिकार नव्हता। त्यानंतर आहे 2018 मधील शिवसेनेची घटना निवडणूक आयोगानं अमान्य केली, मात्र आयोगाला तो अधिकार होता का, असा मूलभूत प्रश्न देखील कपिल सिब्बल यांनी या सुनावणी दरम्यान उपस्थित केला। विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही राजकीय पक्षातील फूट मानता येत नाही, पण निवडणूक आयोगानं आणि विधानसभा अध्यक्षांनी त्या आधारे निर्णय दिला तो असंवैधानिक आहे। त्याचबरोबर एकनाथ शिंदेंसह यांच्यासोबत सुरुवातीला 40 नव्हे तर अवघे काही आमदार होते, त्यावरच विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला तो चुकीचा ठरतो। शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील 160हून अधिक पदाधिकारी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते, त्यामुळे फूट फक्त विधिमंडळ पक्षात होती, ती राजकीय पक्षात कोणतीही फूट नव्हती। हा देखील मुद्दा यावेळी सुनावणी दरम्यान मांडण्यात आला। यासह एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या घटनेत बदल करण्याचा कोणताही अधिकार नव्हता, हे देखील यावेळी नमूद करण्यात आलं। 17 फेब्रुवारी 2023 पासून विधिमंडळ पक्षालाच राजकीय पक्ष मांडण्याचा निवडणूक आयोगाचा हा दृष्टिकोन घटनाबाह्य असल्याचा देखील दावा यावेळेस युक्तिवाद करताना करण्यात आला। यासह 21 जून रोजी पक्षात फूट पडल्याची कोणतीही प्रथमदर्शनी पुरावा उपलब्ध नसल्याचं देखील या युक्तिवादात मांडण्यात आलं। अपात्रतेचा निर्णय होण्यापूर्वीच पक्षचिन्ह काढून घेणं आणि शिंदे गटाला ते देणं हा निवडणूक आयोगाचा निर्णय देखील चुकीचा होता, असा देखील मुद्दा यावेळी कपिल सिब्बल यांनी अधोरेखित केला। निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या चुकीच्या निर्णयामुळेच पुढील सगळ्या घडामोडी घडल्या। सत्ता ही चुंबकासारखी असते, त्याच्याकडे सर्वजण आकर्षित होतात। सत्तेचा वापर करून शिंदे गटानं आमदार आणि खासदारांची संख्या वाढवली, त्यामुळे मिळालेलं बहुमत हे नैसर्गिक नव्हतं। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतरच अधिक आमदार आणि त्यानंतर खासदार त्यांच्या गटात गेले। त्यावेळच्या आमदारांचा कार्यकाळ हा संपला असला तरी त्यावेळच्या निर्णयांचा परिणाम हा पक्ष, चिन्ह आणि पुढील सर्व घटनांवर झाला असल्यानेच अपात्रतेचा मुद्दा आजही निर्णायक आहे, असे प्रमुख काही मुद्दे कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात मांडले आणि आता यावरती कोर्ट काय निर्णय देणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान हे सगळे मुद्दे कपिल सिब्बल यांनी न्यायालयात मांडले, त्यावरती न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांनी एक टिप्पणी केली जी लक्षवेधी ठरते। निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख केला आहे। डॉक्टर बाबासाहेबांच्या मतानुसार पूर्वी पक्षांतर हे घटनात्मक पाप होतं, पण आजच्या परिस्थितीत पक्षांतर हे पाप नसून जणू सन्मान चिन्ह बनले। तसंच घटना कितीही चांगली असली तरी ती राबवणारी लोक जर वाईट असतील तर ती घटना ही निष्प्रभ ठरेल, असं न्यायमूर्ती यांनी आपल्या टिप्पणीमध्ये नमूद केलं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आमदार म्हणजे पक्ष नव्हे, राजकीय पक्षात फूट नाही, विधिमंडळ पक्षात फूट आहे। पक्षाची घटना आणि निवडणूक आयोगाची या सगळ्यामध्ये असलेली भूमिका आणि त्याचबरोबर न्यायमूर्तींनी पक्षांतरबद्दल केलेली ही टिप्पणी हे सगळे 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत जे या सुनावणी दरम्यान लक्षवेधी ठरू शकतात आणि अर्थातच यावर आता शिंदे गटाकडून काय प्रतिवाद केला जाईल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। शिंदे गटाकडून नेमके कोणते मुद्दे मांडले जातील
हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ही सुनावणी अर्थातच पुढच्या आठवड्यात होणार आहे. याबद्दलचे सविस्तर अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.